नमस्कार मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू आजच्या भागात काय झाले पाहूया। आर्यनने दिला मंजूला खूप सारा त्रास, तिला झोपूच दिले नाही। तर पाहायला मिळते आर्यन मात्र आता बॅग घेऊन निघालेला असतो। तो घरी जाण्यासाठी रेडी झालेला असतो। त्याचं डोकं वगैरे आता दुखत नसतं। तो मम्मी साहेबांना बोलत असतो की मम्मी साहेब मी आता जातो, परंतु मम्मी साहेब काही त्याला जाऊ देत नाहीत। त्या बोलत असतात की आता मात्र उद्या गुढीपाडवा आहे आणि तो गुढीपाडवा एकटाच कसा साजरा करणार, तो आमच्यासोबत छान गुढीपाडवा साजरा करायचा। तर जयदेही असं बोलतो की दुपारी छान प्रकारे आपण कडुलिंब खायचं आणि रात्री पोळ्यांवरती ताव मारायचा आणि तोंड गोड करायचं। आर्यन भाऊ तुम्ही आमच्यासोबत थांबा आणि छान या ठिकाणी गुढीपाडवा साजरा करा। ही सर्व गोष्ट झाल्यानंतर आर्यन मात्र आता माया पॅलेसमध्ये थांबण्यासाठी रेडी होतो। तर स्वतः माया सुर्वे म्हणजेच मम्मी साहेब आता आर्यनला त्यांची खोली देतात, स्वतःची खोली देतात आणि वापरण्यासाठी सांगतात। त्या बोलतात की या घरामध्ये तुला काय वाटेल ते तू करू शकतो, तुझंच घर समज आणि उद्या तोंड गोड करूनच इथनं जा। त्यावेळी मात्र आर्यन आता रेडी होतो आणि मम्मी साहेबांच्या रूम मध्ये झोपतो। तर रात्र होते, मंजू मात्र तिच्या रूम मध्ये एकटीच झोपलेली असते। पाहायला मिळते आर्यन आता तिच्याकडे उठून जातो आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्याला मंजूला रात्री पाहायचं असतं। तर मंजूला कसला तरी डाऊट होतो। मंजू लगेच उठते आणि लाईट ऑन करते। तोपर्यंत आता आर्यन कपाटावरती लपून बसलेले असते। मंजू मात्र खूप घाबरते, तिला भास होतो की कुणीतरी आपल्या जवळ येते। तर आता मंजू थोड्या वेळानंतर पुन्हा झोपते। तर आर्यन मात्र तिच्या जवळ येतो आणि तिची माफी माफ कर स्वीटहार्ट, मला तुला घाबरायचं नसतं असं बोलून आता मात्र तो तिकडनं निघून जातो। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मंजू आणि सत्याचा छान असा गुढीपाडव्याचा सण साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर मित्रांनो पुढील भागामध्ये गुढीपाडवा झाल्यानंतर आर्यन आणखी काय विघ्न आणतोय हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे। पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। नमस्कार मित्रांनो।